नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुमंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 23 जुलै 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला पावसामुळे आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळू शकते, कारण सकाळपासून आपल्याला पावसाची संततधार असल्यामुळे ग्राहकांची संख्या आपल्याला आज कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज भाजीपाल्यांच्या तसेच फळभाज्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळू शकते। तर चला तर पाहूया की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळतो। तर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 10 ते 14 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपये किलोपासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी आपल्याला पाहायला मिळते। तर कोबीसाठी आज दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 14 ते 16 रुपयेपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीसाठी साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक आपल्याला भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठेपणावरती आज पावसामुळे घसरण पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर लहान भोगी आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी या भोगीसाठी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला भोगीसाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी आज दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी काकडीसाठी आज दर जे आहे ते आपल्याला 7 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। काकडीचे दर कमी झालेले आहेत, परंतु खरेदीसाठी ग्राहकांची संख्याच नसल्यामुळे मार्केटमध्ये मंदीचं वातावरणाची परिस्थिती आज पाहायला मिळते। गोसावळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोसावळं पाहायला मिळते। तर गोसावळ्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपये ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला गोसावळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते वांग्यासाठी आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 10 रुपये ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर काळं वांगं जे आहे ते आपल्याला भारताच्या वांग्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी साधारणतः 5 रुपयापासून ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, वाटाण्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 70 ते 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला बीन्ससाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावटा पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आता आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर पावसामुळे दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल आज पावट्यासाठी पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी आज 40 ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता वालगेवड्यासाठी पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डांगरसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 5 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण डांगरसाठी झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडाफार बदल पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठेपणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 10 रुपयाने कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवगे शेंगा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 70 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवगे शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला शेवगे शेंगासाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात।
राजमाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमासाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला राजमासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमासाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळी शेंगासाठी आज दर जे आहेत कमीत कमी 10 रुपये ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर पावसामुळे आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला पुणेरी गवारसाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला 40 ते 50 रुपयापर्यंत स्थिर पाहायला मिळतात। पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला कारल्यासाठी आज 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते, तर आवक ही आपल्याला भरपूर आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 10 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी फ्लावरसाठी आज जास्ती असतं 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर कमीत कमी 6 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी कमी हलक्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर कोथिंबीरीच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असतं 7 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर मेथीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला 5 ते 6 रुपयापर्यंत जास्ती असतं मेथीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। शापूची क्वालिटी पाहू शकता, पावसामुळे पूर्ण भिजलेली आपल्याला शापू पाहायला मिळते, तर चिखली लागलेला पाहायला मिळते। तर शापूसाठी आज कमीत कमी 2 रुपयापासून ते जास्ती असतं 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर पावसामुळे पूर्ण भाजीपाल्यांचे नुकसान आपल्याला झालेले पाहायला मिळते।